श्रुतीताई जॉईन झालेत का? जय श्रीराम. झाले बर का. जय श्रीराम. दीपाली ताई जॉईन झालेत? हो, जय श्रीराम. चालू करा मग ताई. अति सखोल निरूपणा बोलावया मज कैचे वदना वक्ता एका जनार्दन निरूपण चालविता. जय श्रीराम. अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पती श्रीरामचंद्र अस्माकं पूर्वेशां कुलदेवताम् उल्लंघं सिंधो सलिलं सलिलं अशोकवाहिनं जनकात्मजायाः अदायतनेव ददाह लंका नमामि तं प्राञ्जलिरञ्जनेयम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे पडे जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. चालू असलेला युद्धकांडातला 81वा क्रमांकाचा अध्याय आणि आता गावबा सगळ्या श्रोत्यांना परिहार देत आहेत. सगळ्यात पहिल्या चरणामध्येच त्यांनी सांगितलं अति सखोल निरूपण. हे वरवरचं नाही, सखोल सुद्धा आहे आणि त्या सखोलला अति शब्द मागे लावलेला आहे. मला वाटतं गावबांचा परिहार पुढे व्यक्त करण्याच्या अगोदर मागचा जो परिहार दिलाय, मागं जे निरूपण झालंय जे अत्यंत सखोल आहे, ज्याच्या बाबतीत गावबा आता व्यक्त होत आहेत, त्या मागच्या परिहाराला थोडासा माझ्या अल्पमतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करते आणि धावत्या चिंतनामध्ये परिहार घेते. आता अत्यंत सखोल निरूपण जे सांगण्याचा प्रयत्न गावाने मागे केलाय तो असा होता की श्री प्रभू रामचंद्र आणि भरताची असणारी अलौकिक पारमार्थिक भेट. आता या भेटीचं जर वर्णन आपण बघितलं तर ते एवढे अलौकिक आहे की ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचं आणि भरताची भेट झाली त्यावेळेला चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्र भरतामध्ये तद्रूप झाले. बर, हे झाल्यानंतर पुन्हा प्रभू रामचंद्राला ज्या वेळेला शत्रुघ्नजी भेटतायत त्यावेळेला नाथ महाराज म्हणतायत की प्रभू रामचंद्र आणि त्यांनी एकमेकांना गिळून टाकलं. याच्या पुढे जाऊन शत्रुघ्नजी, भरतजी आणि लखनजी या तिघांची जेव्हा सस्नेह भेट होते त्यावेळेला मात्र त्यांच्या ठिकाणी त्रिधा नावाचा जो भेद आहे याची निवृत्ती होते. आणि नंतर सगळ्यात शेवटी या चारही जणांचं ऐक्य होतं. याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं चिंतन मी सांगते. आज महिला दिन आहे तर या प्रभू रामचंद्राकडे जात असताना सगळ्यात पहिली जर पायरी कोणती असेल, वडील नेहमी सांगायचे चिंतन अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मागे जाऊन थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. प्रभू रामचंद्रापर्यंत जाऊन जर ऐक्य जीवाला करायचं असेल तर सगळ्यात पहिली पायरी आहे ती श्रुतकीर्ती नावाची, जी भगवंताची द्रव्य शक्ती आहे. श्रुतकीर्तीचा परिणाम काय होतो? श्रवण भक्ती. ज्या वेळेला तुम्ही श्रुतकीर्ती या पदावरती आरूढ होता तेव्हा तुम्ही भगवंताबद्दल श्रवण भक्ती करता, एवढं ऐकता की श्रुतकीर्ती तुम्हाला आपोआप शत्रुघ्न पदावरती आरूढ करते. भगवंताबद्दलचं चिंतन ऐकल्यानंतर अंतःकरणातल्या सगळ्या षडरिपूंचा नाश करण्याची ताकद शत्रुघ्नामध्ये आहे. शत्रुघ्न पदाला तुम्ही पोहोचलात की आपोआप अंतःकरणातल्या षडविकारांचा नाश झाल्या कारणानं मांडवी ही भगवंताची क्रियाशक्ती आहे. या क्रियाशक्तीवरती शत्रुघ्न तुम्हाला नेऊन ठेवतात. मग तुमचा कायिक, वाचिक, मानसिक जी काही क्रिया घडते ती फक्त रामाला अर्पित असते. एकदा का मांडवी पर्यंत तुम्ही आलात की ही मांडवी नावाची क्रियाशक्ती तुम्हाला परत नेते ते भरताकडे. भरत म्हणजे या क्रियाशक्तीचा रामाला समर्पित केल्याचा परिणाम असा होतो की अंतःकरणातला संसार रस बाहेर पडतो आणि राम रसायन अंतःकरणामध्ये मांडवी नावाच्या क्रियाशक्तीला प्रविष्ट होतो. आणि एकदा का हा विषय रस बाहेर पडला आणि रामरस अंतःकरणात आलं की आपोआप तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्राच्या प्रेमाचं भरत निर्माण होतं आणि भरत या स्थितीवरती तुम्ही आरूढ होता. एकदा का भरतापर्यंत आलात की पुन्हा तुम्हाला भरतजी तुम्हाला आपोआप भगवंताची पुढची जी शक्ती आहे, जिला ज्ञानशक्ती असं म्हटलं जातं, या उर्मिलेवरती आरूढ करतात. उर्मिला पदाला तुम्ही आलात
की त्या भगवंताबद्दल जाणून घेण्याचं जे काही ज्ञान आहे, ज्याला यथार्थ ज्ञान म्हणू, भगवंताचं गुण आहे, मान आहे, लक्षण आहे, ठाण आहे, भगवंताचं अवताराला येण्याचं प्रयोजन, या सगळ्या गोष्टींचं यथार्थ ज्ञान उर्मिला नावाची ज्ञानशक्ती तुम्हाला करून देते. आणि एकदा का एवढ्या पायऱ्या चढून वरती आलात की उर्मिलेजवळ आल्यानंतर ज्ञानशक्तीनं आपोआप तुमचं मन तुमच्या लक्षावरती केंद्रित करून देण्याचं काम उर्मिला नावाची ज्ञानशक्ती तुम्हाला लक्ष्मणापर्यंत आपोआप पोहोचवते. आता लक्ष्मण या स्थितीवरती जीव आला की त्याचं लक्ष वरती मन निर्धारित होतं आणि लक्ष्मणापासून मन निर्धारित झालं की आपोआप लखनजी अंतःकरणामध्ये विराजमान झाले की जीवाला शीतळ नावाची भगवत भक्तीची शांती प्रदान करतात. म्हणजे आपोआप तुम्ही सीता या पदावरती आरूढ होता, त्या पदाची प्राप्ती करून घेता. आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये भक्ती महाराणीचा जन्म होतो, भक्तीचं प्रागट्यकरण होतं, त्या वेळेला हे खालचे जेवढे सगळे जण आहेत, श्रुतिकीर्ती, भरत, मांडवी, शत्रुघ्न, लक्ष्मणजी आणि उर्मिला आणि सीता आई साहेब यांच्या व्यतिरिक्त प्रभू रामचंद्र राहूच शकत नाहीत, असं या सगळ्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं ऐक्य निर्माण होतं. म्हणून पुन्हा मागे सांगत असताना त्यांनी सांगितलं की जे शत्रुघ्न आहेत हे सत्पद, त्याच्यानंतर भरतजी चितपद, त्याच्या पुढे लक्ष्मणजी आनंदपद, आणि मग हे 3 पद एकत्र आले की प्रत्यक्ष परब्रह्म पद म्हणजे प्रभू रामचंद्र. पुढे त्यांनी परत सांगितलं अकार, मकार, उकार आणि अर्धमात्रा या ओंकारामध्ये जसे 4 आहेत तसे हे 4ांचं ऐक्य अत्यंत महत्वाचं आहे. या चौघांची खूप छान पद्धतीने पारमार्थिक भेट झालेली आहे. नाथ महाराज या सगळ्यांचं वर्णन एकाच ओवीमध्ये करतात. आत्मप्रबोध तो लक्ष्मण, भावार्थ तो भरत जाण, निज नग्रही शत्रुघ्न, आनंद विग्रही श्रीराम. हा अत्यंत सखोल असणार निरूपण इथं गावबा सांगतायत की हे बोलण्याचं मुख खर तर नाहीच नाही, ही बोलण्याचं जे काही कौशल्य आहे हे माझ्यासारख्या अल्पमती अल्पबुद्धी असणाऱ्या जीवाचं नाही. याचा वक्ता जर कोण असेल तर तो म्हणजे असेल तो फक्त भगवंत जनार्दन आहे. आणि मी हे जे काही निरूपण चाललेलं आहे माझ्याकडनं, निमित्त मी आहे, पण हा चालवणारा वक्ता आहे, निरूपण करणारा आहे तो फक्त आणि फक्त जनार्दन आहे. जनार्दन वदनी वक्ता, गुह्य ज्ञान राम कथा, निज निरूपण चालविता, वचन वदता होऊन या. आता गावबा इथं म्हणतात हे मुख जरी माझं दिसत असलं, या मुखातून वक्ता म्हणून जरी मी बोलत असलो तरी सुद्धा हे अत्यंत असणारी रामकथा ही अत्यंत गुह्य ज्ञानाने व्याप्त आहे. ही रामकथा इतकी पवित्र आहे, इतकी सखोल आहे, काय सांगावं या रामकथेबद्दल. कथा परिसता रामायण, पूर्वज उद्धरतील जाण, पूर्वज उद्धरेल नवल कोण, उद्धरेल जाण त्रैलोक्य. सबंध विश्वाला, सबंध त्रैलोक्याचं उद्धरण करण्याची ताकद या प्रभू रामचंद्राच्या अत्यंत गुह्य ज्ञानाने व्याप्त असणाऱ्या रामकथेमध्ये आहे. आणि याचं जे काही निरूपण चाललेलं आहे, याचं जे काही वचनाने वदवत आहे तो मी नसून याचा वदविता जनार्दन आहे. कारण मला सुद्धा असंच वाटतंय, कारण गावबानी माग परिहार दिलेला आहे. जनार्दनाची कृपाईसी मूर्खा हाती रामायणासी, वदविले रामकथेसी कृपाईसी संतांची. माझा सुद्धा अधिकार नसताना, अभ्यासही नसताना तुमच्या इतक्या दिग्गज व्यक्तींपुढं ही रामकथा सांगणं म्हणजे खरंच सांगताना जरी ही वाणी माझी दिसत असली तरी ही वाणी आणि मला बोलवणारे सुद्धा आपल्या यांचे असणारे हृदयस्थ सद्गुरू वैकुंठवासी रामायणाचार्य जगन्नाथ महाराज सांगलीकर, माझे वडीलही आणि माझे सद्गुरूही यांच्याच कृपा आशीर्वादानं मी ही कथा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जनार्दने डोळस नयन, जनार्दन निज अंजना, देखणे दावी देखना होऊन, रघुनंदन विश्वमूर्ती. पुढं गावबा परिहार देतायत.
माझे जे जनार्दन स्वामी आहेत हे अत्यंत, त्यांचे डोळे अत्यंत देखणे आहेत. बरं एवढंच नव्हे, डोळे सुद्धा देखणे, त्याच्यामध्ये जे अंजन आहे ते सुद्धा स्वतःच भगवंत जनार्दन आहे. बर, हा स्वतः देखना, त्याचे डोळे देखणे, त्यांनी घातलेलं अंजन देखणं, आणि सगळ्यात महत्वाचं अत्यंत देखण्यापणानं माझा असणारा प्रत्यक्ष या विश्वाचा जो मूर्त आहे, स्वरूप आहे, रघुनंदन आहे, हाच माझ्या देखण्या डोळ्यांनी देखणा भगवंत दाखवत आहे. आचे जे निज मना स्वयं ऐका जनार्दना निरसोनी मनाचे मनपण श्रीराम कथन स्फुरवित. पहिल्या ओवीमध्ये गावबा परिहार देत असताना आपली जी काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत याच्यातला अत्यंत महत्वाचा अवयव म्हणजे डोळा. डोळ्याचा मुळात आपण नेहमी पंचकरण सांगतो, त्याचा विषय रूप बघणं आहे आणि त्याची देवता सूर्य आहे. आणि अशा या सूर्यकुल वंशामध्ये असणारा रघुनंदन अत्यंत देखणेपणानं हे सगळं दाखवण्याचं काम करतोय. आता या ओवीमध्ये परत मनामध्ये आपल्या अंतःचतुष्टय जे आहे, ज्याच्यामध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, अशा या मनाची देवता चंद्र जरी असली आणि हे मन अत्यंत चंचल जरी असलं, सगळ्याच साधू संतांनी वारंवार सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे मन अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळं या चपकल मनाचं निजमान सुद्धा होण्याची ताकद माझ्या भगवंतानं जनार्दनानं स्वीकारलेली आहे. एवढंच नव्हे, या मनाचं मनपण मागं टाकलं आणि आता ही अत्यंत पवित्र असणारी, यावत जीवाचं कल्याण करणारी रामकथा मला प्रत्यक्ष भगवंत स्फुरण करून स्फुरवित आहेत, असा गावबा परिहार देऊ लागले. मनी कर्मी वचनी पूर्ण चाळक एका जनार्दना निज कथा रामायण प्रीती करणी चालवित. काय सांगू बरं अजून माझ्या भगवंताबद्दल. ही माझ्यावरती झालेली माझ्या सद्गुरूंची आणि माझ्या गुरूंचीच कृपा आहे. कारण सद्गुरूंनी काय केलं बरं माझ्या आयुष्यामध्ये, कृपा कटाक्षे न्याहाळिले ना आपुल्या पदी बैसविले, किंवा आपुल्या सारेखी करीती तात्काळ, त्याला काळ वेळच लागला नाही, अशी असणारी माझ्यावरती अगोदरच माझ्या सद्गुरूंची कृपा आणि त्याच्यानंतर माझ्या प्रत्यक्ष भगवंत प्रभू रामचंद्रांनी केलेली कृपा, याचा परिणाम असा झाला, माझं मन, माझं कर्म, माझं वचन या सगळ्याची पूर्तता माझ्या एकाच जनार्दनानं केली. आणि हे अत्यंत गोड असणारे रामायण माझ्याकडनं चालू ठेवण्याचं कार्य सुद्धा माझा भगवंत प्रभू रामचंद्र करत आहे. ते ग्रंथ कथन हंता मज द्यावया तत्वता संबंध नाही सर्वथा करता करविता तो एक. बर, ही ही जे ग्रंथाचं लेखन चालू आहे हे भगवंत माझ्याकडनं करून घेतोय किंवा सद्गुरूंच्या कृपेने माझ्या मुखातनं मी हे रामायण सांगण्याचा प्रयत्न करतोय, असं जरी मी म्हणालो तरी सुद्धा ही अहंता म्हणजे याच्यामध्ये असणारा अहंकार मला नडण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हा सगळ्या श्रोत्या मायबापांना सांगतो, ही जी काही रामायण मी सांगत आहे, हे जे काही माझ्याकडनं लिखाण होत आहे, याच्यामध्ये माझा तत्वतः निश्चित काहीही तीळ मात्र संबंध नाही. या लागे सकळ श्रोते जना वा. तयांती माझे लोटांगणा सावध करून या मन श्रीराम कथन परिसावे. काय भाग्य आहे बघा आपलं. उद्या आपल्या नाथांची नाथषष्ठी आहे. पैठणला समस्त मांदियाळी जमलेली आहे आणि अशा या पर्व काळावरती आपली चाललेली ही रामकथा आहे आणि गावबा पुन्हा पुन्हा परिहार देत आहेत. या श्रोत्या मायबापांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. सगळ्यांनी अत्यंत सावध व्हायचंय आणि आपलं मन अत्यंत सजग करायचंय आणि ही अत्यंत गोड असणारी, रसाळ असणारी, यावत जीवाचं कल्याण करणारी रामाची रामकथा लक्ष देऊन ऐकावी अशी विनंती श्रोत्या मायबापांना गावबा करीत आहेत. श्रोती अंशी सावध म्हणता
लागो पाहे अहंता, त्यासी नित्य सावधानता, बोलिलो वार्ता बाळत्वे. सजगपणे रामकथा ऐका, रसाळपणे ऐका, अत्यंत मन सावध आणि एकाग्र करून ऐका. खरं हे मी म्हणालो बर का, पण श्रोते मायबापा मला माफ करा. मी अगदी एखाद्या लहान बालकानं बोलावं, त्याला काहीही कळू नये असं मी तुम्हाला बोललो असं समजावं. कारण मला माहिती आहे, जो कोणी रामकथेच्या संपर्कात येतो, जो कोणी रामकथा श्रवण करतो, तो अगोदरच महाराज कसा असतो, नित्य सजग असतो, नित्य सावध असतो, याचं मला भान आहे. त्याच्यामुळे मी श्रोत्यांना सावध व्हा असं म्हणालो. असं जरी म्हणालो असलो तरी त्याच्या मागे माझा कुठल्याही पद्धतीचा अहंकार नाही. कारण नित्य सावधानता तुमच्या अंतःकरणामध्ये अगोदरच विराजमान झालेली आहे. त्याच्यामुळे मी जरी असं बोललो असेल तरी मला तुम्ही क्षमा करावी, अशी क्षमा याचना गावबा श्रोते मायबापांना करू लागले. क्षमा करोनी अपराधासी, श्रीरामे सुखाविले सर्वांसी, भेटोनी अयोध्येच्या लोकांसी, त्या निरूपणासी परिसावे. बर, आता मी खरं सांग, माझ्याकडनं हा अपराध झाला. सावधपणे ही रामकथा ऐका असं मी अत्यंतिक सावध असणाऱ्या रामभक्तांनाच म्हणालो. पण आता ठीक आहे, पुढे प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना अयोध्यामधल्या लोकांना भेटल्यानंतर कशा पद्धतीचं सुख प्रदान केलं. कारण माझा भगवंतच काय आहे, सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. अरे माझ्या भगवंता एवढा सुखरूपच जगाच्या पाठीवरती कोणी नाहीये. त्याच्यामुळे अयोध्येतील प्रत्येक लोकांना माझ्या भगवंतानं सुख कशा पद्धतीनं प्रदान केलं त्याचं निरूपण लक्ष देऊन ऐका. तव कृपाळू निज सज्जना, संतोष युक्त भयवचना, बोलते झाले आपण अमृताहून सुखकारी. बस 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 बस, आता त्वरा करा. आता काय झालं, खूप काही निरूपण सांगितलं, आता परिहार सुद्धा खूप देऊन झाला, श्रोते मायबापांची माफी सुद्धा मागितली. आता आनंदयुक्ताने अभय वचन देतो की आता काही नाही, भगवंतानी जे काही सुख प्रदान केलेलं आहे ते अमृताहुनी गोड आहे. त्याचा आस्वाद आम्हाला आता लवकर घ्यायचा आहे. चला, आम्हा रामकथेचा आधार, रसाळ निरूपण साचार, सुचू नको परिहार, कथा सत्वर चालवी. गावबा अंतःकरणामध्येच समोरच्या श्रोत्या मायबापांशी पुन्हा एकदा संवाद साधतायत की तुम्हाला असं वाटेल अत्यंत गोड असणारी ही रामकथा, त्याच्यामध्ये चालू असलेलं अत्यंत रसाळ आणि साचार असणारं निरूपण. आता बस करा गावबा, परिहार देऊ नका. तुमचा अंतःकरणीचा भाव येरदहीचे तेरदही आता आम्हाला कळालेला आहे. लवकरात लवकर पुढची कथा आम्हाला सांगायला सुरुवात करा. कोणी संतांचे वचन, उल्हासला चौगुण, जेवी ऐकता घन गर्जन, आनंद पूर्ण मयुरा. ज्या वेळेला सगळ्या श्रोते मायबापांचं संत सज्जनांचं म्हणणं ऐकलं आणि आता एवढा आनंद झाला, चौपट उल्हास निर्माण झाला अंतःकरणामध्ये. परंतु हा आनंद किती निर्माण झाला याचं मोजमाप करण्यासाठी आपले त्यांनी परत एक दृष्टांत दिला आपल्या समोर. ज्या पद्धतीनं आकाशामध्ये मेघांचा कडकडाट व्हावा, ढगांची गर्जना ऐकल्यानंतर मोराला ज्या पद्धतीनं पूर्ण आनंद व्हावा, मोर आपला फुलारा पिसरावा आणि ज्या पद्धतीनं थुई 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 करून तो स्वतःही नाचावा आणि त्याचं नृत्य पाहणाऱ्यांना सुद्धा तो आनंद द्यावा, त्या पद्धतीनं अंतःकरणामध्ये एक विलक्षण आध्यात्मिक मोद या आता गावांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आज्ञा पिले संतोषे, तरी एका स्वामी सावकाशे, सकळा भेटोनी राघवेशे, सुख कैसे दिधले. आता गावबा महाराज श्रोत्यांना म्हणताय, तुम्ही मला आज्ञा केलेलीच आहे की अत्यंत रसाळ असणारी ही प्रभू रामचंद्राची पुढील कथा आम्हाला सांगा. पण तुम्हाला सांगतो,
आता घाई गडबडीनं नको, तरी ऐके स्वामी सावकाशे. कारण याच्यामध्ये एक 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 चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. भगवंत कुणाकुणाला भेटले, कुणाला भेटल्यानंतर कशा पद्धतीच्या स्वरूपात भेटले, भेटल्यानंतर त्यांना कसं दर्शन दिलं, नुसतं दर्शन नव्हे, दर्शनाबरोबर सुख सुद्धा कशा पद्धतीनं प्रदान केलं, हे सगळं लक्ष देऊन सावकाश तुम्ही ऐकावं अशी विनंती गावभर श्रोतांना करतायत. भरत आणि शत्रुघ्न वशिष्ठ मुख्य ऋषी गणा, श्रीराम माता स्वयं घेऊन आले आपण भेटीसी. पुढच्या कथेला प्रारंभ होतोय आणि आता भरत, शत्रुघ्न, लक्ष्मणजी आणि रामप्रभूंची भेट झाल्यानंतर पुढे प्रत्यक्ष भरत आणि शत्रुघ्न यांचे सगळ्यांचे जे कुलगुरू आहेत रामाचे, हे वसिष्ठ आहेत. आणि वसिष्ठ मुख्य असताना त्यांच्या सोबत अनेक ऋषींचं गण आलेला आहे. आणि आता प्रभू रामचंद्राच्या ज्या सगळ्या माता होता, या सगळ्याच्या सगळ्या आता प्रभू रामचंद्राच्या भेटीला सामोऱ्या आलेल्या आहेत. सुमंतादी प्रधान मुख्य आले सकळही सैनिक, जनपद नागरिक आले असंख्य भेटीसी. वशिष्ठ कुलगुरूंबरोबर जाबाली सहित अत्यंत देदीप्यमान असणारे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध सगळ्याच्या सगळ्या ऋषींचा संभार निघालेला आहे. भरत आहेत, शत्रुघ्न आहेत, सगळ्या माता निघालेल्या आहेत. आणि आता मात्र सगळ्यात मुख्य प्रधान म्हणून ज्यांना वर्णी केली जाते असे असणारे सुमंत. सुमंत तर निघालेलेच आहेत. त्यांच्या बरोबर जे काही समस्त सैनिक आहे, अयोध्या नगरीमध्ये असणारं घोडदल आहे, गजदल आहे, पायदल आहे, जेवढे काही समस्त सैनिक आहे, हे सगळ्याच्या सगळं सैनिक. एवढंच नव्हे, जी काही नगरामध्ये राहणारी लोक आहेत, ही सगळीच्या सगळी नगरवासिक प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी अत्यंतिक संख्येनं उपस्थित झालेली आहेत. चतुराश्रम चतुर्वर्ण षडदर्शनी आले गहना, 18 प्रकट जाती पूर्ण आले रघुनंदना भेटीसी. आता ही सगळी जी नगरामधली नगरजन आली होती, याच्यामध्ये बघा 4 वर्ण सांगितले, षट दर्शन सांगितले आणि आपल्या समाजामध्ये असणारा ज्या 18 पगड जाती आहेत, या सगळ्याच्या सगळ्या भेटायला आल्या होत्या. आता 4 वर्ण महत्वाची कोणती? सगळ्यात पहिला आहे ज्यांनी ब्रह्मचर्य नैष्टिकपणे पालन केलेलं आहे, यांना म्हणायचं ब्रह्मचर्य आश्रम. त्याच्यानंतर ज्यांनी लग्न करून संसारामध्ये जगतायत त्यांना म्हणायचं गृहस्थाश्रमी. आणि ज्यांनी वनामध्ये जाऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी काळ सारावा चिंतने या न्यायाने ज्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला आहे, अशी सुद्धा लोक भेटायला आलेली आहेत. शिवाय ज्यांनी जटा वाढवलेल्या आहेत, वल्कल्ल परिधान केलेले आहेत, सर्वांगाला चर्चित असणारी विभूती आहे, नख अत्यंत वाढलेली आहेत आणि भगवंताच्या भेटीची ओढ अंतःकरणामध्ये घेऊन कमंडलू दंड हातामध्ये घेतलेले आहेत, असे असणारे संन्यासी. अशा 4 प्रकारच्या आश्रमातली सगळीच्या सगळीच लोक प्रभू रामचंद्राच्या भेटीला आली. याच्या पुढे पुन्हा सांगितली ती म्हणजे 4 वर्ण. 4 वर्णामध्ये आली ब्राह्मण, वैश्य, वैश्य म्हणजे जे व्यापार करतात ते, क्षत्रिय म्हणजे जे युद्ध करण्यासाठी तत्पर असतात ते, आणि शूद्र. अशा 4ही वर्णाची समस्त असणारी लोक प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी आली. आता या सगळ्यांच्या सोबत 6 शास्त्र. आता 6 शास्त्र म्हणजे कोणते कोणते? सगळ्यात प्रथम क्रमांकावर ते येतं सांख्य, योग, न्याय, वैशाशिक, मीमांसा आणि वेदांत. अशा प्रकारची ही 6 शास्त्र आणि अत्यंत ज्ञानी असणारे महात्मे, प्रगाढ पंडित आणि या समस्त याच्यामध्ये असणारे 18 प्रकारच्या जातीचे बलुतेदार, ही सगळीच्या सगळी प्रभू रामचंद्रांना उत्कट भेटीसाठी सामोरे आली.
पुढे रेंज गेली का बरं? ऐकायला आलं का? नाही ना, ओवीच नाही ऐकायला आली मला पूर्ण. वाचकाची ओवी ऐकायला येत नाहीये. घ्या परत. वाचकाची ओवी ऐकायला येत नाहीये. हो हो तुमचा प्रॉब्लेम हॅलो, दीपाली ताई. दीपाली ताई, थोडस रेंज मध्ये येत आहे का? आवाज काहीच येत नाही तुमचा. थोडस रेंज मध्ये या. अडकतोय हा, रेंज आवाज. मध्येच आहे. मी टेरेसवरच आहे. आवाज आता येतोय, आवाज वाचा बरं आता. हा. देखतांची रघुवीर निशेष विसरले संसार पुढे केवी चाले व्यवहार हाही विचार विसरले. या सगळ्यांनी भगवंताला पाहिलं, प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं आणि त्याचा परिणाम काय झाला? निशेष, म्हणजे शेष नावाला सुद्धा शिल्लक संसार राहिला नाही. बर, संसार अगोदरच आहे दुःख मूळ, पण सुखरूप असणाऱ्या भगवंतावरती जेव्हा संसारिकांची दृष्टी पडली तेव्हा हा संसार सुफळ झाला असं प्रत्येकाला वाटू लागलं. कारण आधी संसार सुफळ झाला गे माये, त्यांना त्यांचा दुःखरूप असणारा संसार सुखरूप भगवंताला पाहिल्यानंतर सुफळ झाल्याचा भास झाला. नवे नवे हा परिणाम कशामुळं? कारण त्यांनी काय केलेलं आहे? संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावानं शून्य घातलं आणि एक धरीला चित्ती. जो चित्तामध्ये एकनिष्ठ असणारा भगवंत प्रभू रामचंद्र आहे हा सामोरी पाहिला. याचा परिणाम निशेष या शब्दाला अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला सुद्धा वाटतो आपला संसार निशेष पार पडला, पण नाही, आपला संसार कायम शेष असतो. इथं मात्र अयोध्यामध्ये ज्यांनी ज्यांनी संसारिकांनी प्रभू रामचंद्राला पाहिलं त्यांचा संसार निशेष माग पडला. याचा परिणाम काय झाला? संसारच संसरती इति संसार, हा सातत्यानं पुढे सरकणारा संसारच संपल्यामुळं आता त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची व्यावहारिक स्थिती राहिली नाही. कारण आता कसं चालेल, व्यवहार कसा होईल, हा भावच निघून गेला. म्हणजे आता त्यांची अवस्था अशी झाली, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, अशी अवस्था या ठिकाणी प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर प्रत्येक संसारिकांची झाली. देखताची रघुनाथा धाके निशेष निमाली चिंता कार्य कारण कर्तव्यता निशेष चित्ता नाठवे. आता बघा, पहिल्याच चरणात काय सांगितलं? निशेष संसार निघून गेला, शेष नावाला सुद्धा संसार राहिला नाही. मग मला एक सांगा बरं, तुम्ही गावापुढे परिहार देताच आहेत आपल्याला ओवी मध्ये, की आता जर संसारच शिल्लक राहिला नाही, मग तो आता खाली राहिला, तो काय राहिला? फक्त परमार्थ राहिला. परमार्थामध्ये चिंता राहण्याचं कारणच नाही, कारण चिंता ही संसाराला चिटकलेली असते. या चिंता सुद्धा निशेष गेल्या म्हणतायत. प्रभू रामचंद्राला पाहिलं आणि प्रभू रामचंद्राच्या धाकानं अंतःकरणातली चिंता निशेष निघून गेली. कारण बघा, चिंता ह्या 4 प्रकारच्या, त्यातल्या 3 आत्यंतिक महत्वाच्या. पहिली चिंता आहे ती व्यवहाराची, दुसरी चिंता उत्कर्षाची आणि तिसरी चिंता असते ती परमार्थिक. व्यावहारिक चिंता म्हणजे आपल्या बापानं मुलाला सांगावं की बाबा तुझ्यासाठी आजपर्यंत एवढं कमवून ठेवलंय, तुला कमवता नाही आलं तरी चालेल, पण मी जेवढं कमवून ठेवलंय तेवढं तरी शिल्लक राहू दे. याला म्हणायचं व्यावहारिक चिंता.
दुसऱ्या क्रमांकावरती आहे उत्कर्षाची चिंता. सरपंच पदापासून खासदार आमदार व्हावं आणि आमदार किंवा खासदार झाल्यानंतर सुद्धा पुन्हा मंत्री पदाची चिंता लागावी. त्यातही मला कोणतं खातं मिळतं, असं खातं मिळावं की ज्याच्यामध्ये मला थोडंफार खाता यावं. ही चिंता ज्याच्या अंतःकरणामध्ये असते त्याला म्हणायची उत्कर्ष होऊन सुद्धा अत्यंतिक उत्कर्षाची चिंता. आणि सगळ्यात शेवटची आहे ती अत्यंत महत्वाची चिंता आहे महाराज, त्याला परमार्थिक चिंता असं म्हणतात. सबंध आयुष्य रामायणाची सेवा करण्यामध्ये गेलं आणि बस शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, बस आयुष्यभर रामायणाची नितांत निष्ठेनं सेवा केली आणि या शेवटच्या श्वासात श्वास असेपर्यंत माझ्याकडनं ही सेवा अखंड अव्याहतपणे घडली जावी ही अंतःकरणात असते ती परमार्थिक चिंता. अशा सगळ्याच्या सगळ्या चिंता प्रभू रामचंद्राला समोर पाहिल्याबरोबर धाक्यानेच म्हणजे भीतीनच घाबरून निघून गेल्या. आणि आता निशेष चित्ताना आठवेना, म्हणजे चित्ताला आता कोणत्याही पद्धतीचा कशाचाही आठव राहिला नाही. बरं राहीलच कसा सांगा? चित्त पुन्हा अंतःचतुष्टय, मन बुद्धी चित्त अहंकार. चित्ताची देवता प्रत्यक्ष विष्णू. बर राम कोण आहेत? प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आहेत. त्याच्यामुळे परिणाम झाला काय? पुन्हा रघुनाथाला पाहिल्यामुळं चिंताही घाबरून निघाल्या आणि निशेष चित्तामध्ये कोणत्याही गोष्टीचा आठव राहिला नाही. असा परिणाम प्रत्यक्ष भगवंताला पाहिल्यानंतर सगळ्यांचा झाला. न देखता की राघवासी दंड लागला संन्याशासी, तेही देखता श्रीरामासी निज दंडासी उबगले. बर आता प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर संन्यास घेतलेल्या लोकांची अवस्था सांगतायत. ज्या संन्याशांनी वल्कल धारण केलेलं होतं, चीक लावून आपल्या जटाचा संभार माथ्यावरती परिधान केला होता, नख वाढवली होती, दंड हातामध्ये धरला होता, नाना प्रकारच्या साधना झाडाला उलट टांगावं, अग्नी खालनं लावावा, नाना प्रकारच्या यातना या शरीराला द्याव्यात आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी किंवा नवे नवे या भगवंताचं अंशतः स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन घडावं म्हणून यांनी जप केलं, दंडन केलं, मुंडन केलं, दंड धारण. पण ज्या वेळेला आता पुढे प्रत्यक्ष रघुकुल वंशामधला प्रभू रामचंद्र पाहिला, सगळीच्या सगळी दंड माग पडली, नवे नवे त्या दंडाचा आता त्यांना उबग येऊ लागला. अशी अवस्था या संन्याशांची झाली. देखता श्रीरामासी ओवाळून सांडिले दंडासी, निष्कर्मता बाणली कैसी देह भावासी विसरले. प्रभू रामचंद्राला पाहिलं, सगळ्या दंडाचं मुंडांचं त्यांनी त्याग केला आणि स्वतःचे जे दंड होते ते भगवंतावरनं ओवाळून अत्यंत प्रीतीनं टाकले. आणि आता याचा परिणाम असा झाला की अंगामध्ये निष्कर्मता म्हणजे देहाबद्दलची असणारी आसक्ती, म्हणजे देह मी आहे किंवा कोणत्याही पद्धतीची देहामधली अहंता ममता अंतःकरणामध्ये राहिली नाही. या देहाचा सुद्धा त्यांना विसर पडला. या देहाची जी निर्मिती पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्यांपासून झाली. या देहाचा भाव मागे पडला. कारण त्याचा परिणाम असा झाला की आता सोहम मी ब्रह्म आहे किंवा भगवंताला मी समोर पाहिलंय या त्रिपुटींचा नाश झाल्यामुळं देहाची सगळी जी काही भावना होती ती सगळीच्या सगळी निमाली. विसरोनी श्रीरामासी वनस्तवनी झाले पीशी, आश्रमाभिमानाने गिळले त्यासी नित्य कर्मासी आचरता. आता पुढं वानप्रस्थ आश्रमाचं वर्णन करत असताना म्हणतायत की आम्ही वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला आहे
याचा आम्हाला अत्यंतिक अभिमान आहे. आणि अशी असणारी आम्ही वानप्रस्थ स्वीकारलं या अभिमानानं यांना इतकं काही सगळं गिळून घेतलं होतं की वनामध्ये गेले होते खरं तर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. पण बघा, भगवंताला कोणतीही गोष्ट सहन होते, पण अंतःकरणामध्ये जर तुमचा अहंकार असेल, अभिमान असेल, तर मग मात्र अशा अभिमानी माणसांपासून भगवंत 4 हात दूर राहतो. आणि अशा असणाऱ्या अभिमानी लोकांना भगवंत काही दृष्टीला पडत नाही. तेही देखता रघुपती आश्रम विमान शीघ्र गती केव्हा गेला नेनो केविती सुख संविती श्रीराम. आम्ही वानप्रस्थ आश्रम स्वीकार केलेला आहे. आम्ही सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. आम्ही जंगलामध्ये आलेलो आहे, वनामध्ये आलेलो आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जळीस्थळी पाषाणी जो भगवंत आहे, अशा भगवंताच्या स्वरूपाचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. आम्हाला त्याचं दर्शन करायचंय. अशी अत्यंतिक लालसा अंतःकरणामध्ये असून अंतःकरणात अभिमान चिटकल्यामुळे भगवंताचं स्वरूपाचं दर्शन अजूनही त्यांना वनामध्ये झालेलं नव्हतं. पण ज्या वेळेला वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेली सगळीच्या सगळी लोक अयोध्या नगरीमध्ये आलेली आहेत आणि आता पुढं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर काय झालं, जो काही अभिमान चिटकला होता तो अत्यंत शीघ्रगती म्हणजे त्याला गळून पडल्याला किंचितही वेळ लागला नाही. तो अभिमान चिटकलेला गळून पडला, माग शिल्लक काही राहिलं नाही. आणि शिल्लक काही न राहिल्यामुळं त्यांना 2 गोष्टींची प्राप्ती झाली. कोणत्या 2 गोष्टी? सुख संवित्ती, सुखाची प्राप्ती झाली. आणि संवित्ती म्हणजे ज्ञान. 2 गोष्टींची प्राप्ती प्रभू रामचंद्राच्या नित्य दर्शनानं त्यांची लगेचच झाली. विसरोनिया रघुत्तमा गृहस्थ होत गृहधर्म शिंशोदर व्यवसाय परम व्यवसाया कर्म सर्वदा. आता वानप्रस्थ आश्रम झाल्यानंतर पुढे वर्णन येतं ते गृहस्थाश्रमाचं. गृहस्थाश्रमामधल्या लोकांचं काय आहे? उठावं, दैनंदिन आपला जो काही व्यवहार आहे, जी काही कामं आहेत, ही सगळीच्या सगळी कामं पार पाडावीत. आणि आपल्या धर्माचं पालन करत असताना या संसार सुखामध्ये जे काही रती सुख आहे, जे काही काम सुख आहे, या सगळ्या सुखांचा भोग घ्यावा. याच्यामध्येच यांचा सगळा वेळ काय झालेला आहे? व्यस्त झालेला आहे. असं वर्णन ग्रस्त आश्रमाचं इथं करत आहेत. तीही देखता रघुराव आनंद पहा हो कोंदला. परत घ्या बरं ओवी.